जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. जय हो सोल्युशन्स कृत आणि राजा माने मंदा माने प्रस्तुत सह्याद्री वाहिनीवरील जय हो या विशेष मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मिळो प्रत्येक मातेला सन्मान आणि सुखाचा आधार, नव्या जन्माच्या सोहळ्याला नसावा संपत्तीचा भार. प्रेमाच्या या सावलीत फुलू दे नवे आयुष्य छान, सखी सुखदा जपते आहे विश्वासाने मातृत्वाचा मान. नव्या जीवाचं स्वागत हे संपत्तीवर नाही तर केवळ प्रेमावर आधारित असावं, हा विचार घेऊन सखी सुखदा ही संस्था नावारूपाला आली. समाजाचा विकास मोजायचा असेल तर त्या समाजातील महिला आणि बालकांचं आरोग्य किती सुरक्षित आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. आज आपण सखी सुखदा या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मातृत्वाचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित आणि सन्मानजनक बनवला आहे. सखी सुखदाच्या स्मिता पाटील जी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत, पण त्यांना भेटण्यापूर्वी पाहूया ही ध्वनिचित्रफीत. सखी सुखदा महिला कल्याण प्रतिष्ठानच्या संचालिका स्मिता समीर पाटील. पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या स्मिता पाटील या गेल्या 1 वर्षापासून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी खऱ्या अर्थाने मातृत्वाचा आधार ठरत आहेत. स्मिता पाटील यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे लाडके आमदार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखी सुखदा महिला कल्याण प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली. पुण्यातील वंचित, गरजू आणि उपेक्षित महिलांसाठी ही संस्था एक आशेचा किरण ठरली आहे. या संस्थेच्या माध्यमातून केवळ प्रसूती केली जात नाही, तर गर्भधारणेपासून ते प्रसूती पश्चात काळजीपर्यंतच्या सर्व आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत पुरवल्या जातात. संस्थेने स्त्रीरोग म्हणजेच गायनेकोलॉजी आणि बालरोग अर्थात पीडियाट्रिक या दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञ वैद्यकीय सेवांना एकत्र आणले आहे, जेणेकरून माता आणि नवजात अर्भक या दोघांचेही रक्षण व्हावे. पैशांच्या अभावामुळे कोणत्याही नव्या जीवाचे स्वागत असुरक्षित राहू नये, हे या संस्थेचे मुख्य ब्रीद आहे. खरंच सखी सुखदाचं काम किती मोठं आहे. आणि आज स्मिताताई आपल्यासोबत आहेत. स्मिताताई, मी आपलं जय हो कार्यक्रमात स्वागत करतो. आणि कुठलंही मोठं काम उभं राहत असताना ते काम सुरू होण्यामागं काही ना काही कारण असतं, काहीतरी घटना घडलेली असते. तर सखी सुखदा सुरू होण्यामागं अशीच काही पार्श्वभूमी आहे का? हो सर, खरं सांगते मी तुम्हाला की सुरुवात कशी झाली. मी गेले 20-25 वर्ष मी आणि माझे पती कोथरूडमध्ये राहतो आणि आम्ही एक ऑर्गनायझेशन कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन आमचं चालवतो आणि थ्रू द कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन आम्ही खूप सोशल वर्क करतो. 2019मध्ये दादा झाले आमदार कोथरूडचे, आमचं भाग्य. आणि करोनासारखा पॅन्डेमिक आला. तर ड्युरिंग द करोना पॅन्डेमिक आम्ही खूप काम केलं. आम्ही खूप किट्स आमच्या प्रिमायसेसमधनं गोरगरिबांना वाटले आणि दादांचंही खूप जोरात काम तेव्हा सुरू होतं. त्यामुळे त्या कनेक्शनमधनं माझे पती आणि दादा एकमेकांच्या बरेच जवळ आले आणि त्यांनी खूप काम केलं त्यावेळेला. म्हणजे अगदी हॉस्पिटल्सला ऑक्सिजन सिलेंडर्स देण्यापासनं ते करोना पेशंट्सना रेसिडेन्शियल सोय देण्यापर्यंत, बिकॉज तो फेस खूपच वाईट होता ना.
तर त्या फेजमध्ये ते खूप जवळ आले एकमेकांच्या. इव्हेंच्युअली आम्ही पण ॲज अ फॅमिली दादांच्या खूप जवळ आलो. आणि बोलता बोलता ॲज द इयर्स पास्ड बाय दादांच्या वाढदिवसाचा योग आला 2 वर्षांनी. आणि तेव्हा खूप लोकांनी हेल्थ कॅम्प्स, मेडिकल कॅम्प्स, डेंटल कॅम्प्स असे भरपूर घेतले. आणि चर्चा करता करता आम्ही सहज दादांशी बोलताना म्हणालो की दादा, आपण एक स्टेप ह्याच्या पुढे गेलं पाहिजे. आपण स्वतःला किती ब्लड डोनेशन कॅम्प्स, डेंटल कॅम्प्सपर्यंत रिस्ट्रिक्ट करणार. आपण एक स्टेप पुढे जाऊया ना याच्या. आपण दोघांनी कोलॅबरेट करून काहीतरी मोठं सुरू करूयात. आणि तेव्हा आम्ही बोलता बोलता सखी सुखदाची कल्पना मांडली. वी हॅड अ डिस्कशन. तेव्हा दादांच्या मिसेस अंजलीताई पण होत्या तिथे. आणि सगळ्यांना ही कल्पना खूप आवडली की आपण असं काहीतरी करू. आणि तेव्हा दादांच्या तोंडात हा पहिलं शब्द vision आला. तुमचं काय होतं सखी सुखदाच्या संदर्भातलं? जे तुम्ही सखी दादांसमोर सुखद मांडलं. हां, तर दादांचं असं म्हणणं होतं की मला मूलबाळ नाही. मला मुलगी असती तर माझ्या मुलीसाठी मी जे जे केलं असतं ती गोष्ट मला प्रत्येक या वंचित आणि गरजू महिलांना पोच करायची आहे. मला त्यांना द्यायची आहे. किती मोठा विचार आहे. खूप मोठा विचार, म्हणजे कोणी इमॅजिन करू शकत नाही. आणि तिथनं आम्ही सुरुवात केली. आणि सुरुवातीला मला असं वाटलं की खरंच हे शक्य होणार का. पण जसं जसं आम्ही काम करत गेलो, दादांनी सगळ्या त्यांच्या टीमना आदेश दिला की आपण अशी एक योजना सुरू करतोय. त्यांनी अगदी माझ्या पतींना पण सांगितलं की तू ताबडतोब वस्ती भागात जागा बघ, कारण आपल्याला कुठल्याही कमर्शियल प्लेसमध्ये जागा नाही करायची. जिथे या महिला पटकन येऊ शकतील अशी अप्रोचेबल आपल्याला जागा पाहिजे. आणि आम्हाला मध्यावर, म्हणजे जिथे सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेटेड वस्ती भाग आहे, त्या वस्ती भागात आम्हाला 3 असे क्लिनिक स्पेसेस मिळाले जिथे आम्ही आमचं क्लिनिक सुरू केलं. आणि दॅट इज हाऊ वी स्टार्टेड विथ सखी सुखदा ऑन द 27th ऑफ जानेवारी 2025. तर तशी आमची सुरुवात झाली. आणि तिथे आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. आणि यू विल नॉट बिलीव्ह की पहिल्या दिवसापासून, म्हणजे आम्ही जो कार्यक्रम आमच्या अंगणातच आम्ही कार्यक्रम घेतला, त्या अंगणात ज्या दिवशी आम्ही कार्यक्रम घेतला त्या दिवशी आमचे 50 ते 100 रजिस्ट्रेशन झाले. आणि तशी आम्ही सुरुवात केली. ते आज ताग्यात आम्ही थांबलेलो नाही. भारतीय जनता पार्टी नावाच्या पार्टीचं काम करत असतानाही मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून खूप प्रकल्प जे चालले आहेत, त्यातले प्रमुख 4 प्रकल्प प्रामुख्याने सखी सुखदा. सखी सुखदा ही कन्सेप्ट यातून आली की झोपडपट्ट्यांमध्ये नाव प्रेग्नन्सी आयडेंटिफाय झाल्यानंतर, म्हणजे गरोदर आहे महिला हे लक्षात आल्यानंतर नाव डॉक्टरांकडे नोंदवलं की खर्च सुरू होतो. आणि त्यामुळे बऱ्याच महिला ह्या 8व्या महिन्यापर्यंत नावच नोंदवत नाही. आणि त्यामुळे रेग्युलर स्कॅनिंग पाहिजे की बाळाची वाढ कशी आहे. त्या स्कॅनिंगच्या आधारे काही औषधं पाहिजेत, ते काही होत नाही. आणि मग अतिशय अशक्त बाळ जन्माला येतं. आणि त्यामुळे आम्ही 2ऱ्या महिन्यापासून पूर्ण डिलिव्हरीपर्यंत सगळे खर्च हे सखी सुखदाच्या माध्यमातून करतो. आमचे गायनाकोलॉजिस्ट आहेत, ते खूप रोज त्यांना मॉनिटर करतात, पौष्टिक खाणं देतात, औषधं देतात, इंजेक्शन देतात. खूप मोठी संख्या आहे. माझ्या 1500च्या आसपास आता ही डिलिव्हरींची संख्या झाली की ज्यात नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझरिंग असो सगळंच आपल्या योजनेत केलं जातं. तशी 4 कामं पाहताना अनेकजण म्हणतात की हे तुमचं मानसिक समाधान आहे की आध्यात्मिक समाधान आहे. तर मानसिक समाधान हे सुरुवातीला असतं की एखाद्याची फी भरली आणि त्याच्या आईवडिलांनी मुलांनी आदर व्यक्त केला की आपल्याला बरं वाटतं. पण त्याच्या पुढची स्टेप जे आहे आध्यात्मिक समाधान, की ज्याच्यामध्ये तो आणि मी वेगळा नाहीच आहे, माझ्यासाठी केलं असतं तर मी त्यासाठी केलं. तर हे आध्यात्मिक समाधान अलीकडच्या काळामध्ये मला खूप मिळायला लागलं. किंवा माझ्या घरातल्या मुलासाठी केलं असतं तर माझ्याच घरातला मुलगा आहे. तर असं एक खूप चांगलं काम चाललं आहे. आपल्या माध्यमातून याला प्रसिद्धी मिळते, याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. मला थोडे अधिक टप्पे समजून घ्यायला आवडतील की समजा एखादी महिला आपल्याकडे येते बरोबर. की जी गर्भवती आहे, बरोबर. बाळ अपेक्षित आहे, हो, तिथून हा प्रवास सुरू होतो का त्याही आधीपासून सुरू हो, होतो? नाही, सुरू होतो जेव्हा ती कन्सीव्ह झालेली असते आणि तिला कळतं की मी प्रेग्नंट आहे. ॲट दॅट स्टेज ती आमच्याकडे येते. बरोबर. मग तिला आपण प्राथमिक काय विचारतो की तू कोथरूडची रहिवासी आहेस. तर ती पटकन म्हणते की हो, मी कोथरूडची रहिवासी आहे. म्हणजे काय की नवरा कोथरूडचा आहे, सासू सासरे कोथरूडचे आहेत. सो शी गेट्स एन एंट्री अँड शी इज अलाउड, कारण ती कोथरूडची रहिवासी आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काय विचारतो की काय करतात मिस्टर, काय करतात.
इन्कम साधारण किती आहे, हम्म. कारण ते गरजू लोकांसाठी आहे ना, बरोबर. कारण एक मर्यादा आहे काही त्याला पण. निकष लावणं भाग आहे. निकष लावणं आहे, काही क्रायटेरियाज आहेत. बरोबर. तर बेसिक रिक्वायरमेंट इज की ती कोथरूडची रहिवासी पाहिजे. पण मग याच्यामध्ये माहेरवाशीण आणि सासूरवाशीण असा फरक होतो का? कारण होतो. अनेकदा आपल्याकडे बाळण पण होतो. माहेरी केलं होतं जातं होतं. वगैरे या दृष्टीने. तर ती येऊन म्हणते की नाही, आता मी लग्न होऊन सोलापूरला गेले, हम्म. पण माझे आई वडील इथे राहतात, हम्म. तर तरी शी इज एलिजिबल. बरोबर. तरीही शी इज एलिजिबल, हम्म. कारण हे तिचं माहेरी आहे आणि तिचं सासरी आहे. बरोबर. तर सासर माहेर दोन्ही कोथरूडचं असलं तर शी इज ॲब्सल्युटली एलिजिबल. Correct. तर त्यामुळे तो एक मेन क्रायटेरिया, आणि त्याच्यानंतर तर इन्कम प्रूफ हम्म. आणि मग बेसिक डॉक्युमेंट्स. हम्म. पण असं आमचं काही खूप क्रिटिकल नाही आहे. आणि मग तिथून पुढे आपण काय काय सुविधा असतात किंवा काय टप्पे असतात? समजा दुसऱ्या महिन्यात ती आली, हम्म. महिला गर्भवती आहे आणि दुसऱ्या महिन्यात ती आली, आपले जे इन हाऊस MD गायनकोलॉजिस्ट आहेत ते लगेच त्यांना तपासतात. त्यांना स्टेजेस सांगतात की तुला आता 4 स्टेजेसचे सोनोग्राफीज आहेत जे तुला आमच्याकडनं कम्प्लिटली मोफत मिळतील. हम्म. त्याच्यानंतर तुझे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स हे रेग्युलरली केले जाणार, तेही तुला कम्प्लिटली मोफत मिळतील. आणि तू काय काय केलं पाहिजेस, म्हणजे तुझं डाएट काय असला पाहिजे, तू कुठली काळजी घेतली पाहिजे, आणि तू कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ज्या महत्त्वाच्या आहेत, या सगळ्या ते समजावून सांगतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर वेन शी रिचेस द 8th month हम्म. ऑफ प्रेग्नन्सी, तेव्हा आपण तिला एक चिठ्ठी देतो. त्या चिठ्ठीतनं तिने आपल्या ज्या टायअपचे 3 हॉस्पिटल्स आहेत, 3 ते 4 हॉस्पिटल्स आहेत, मेन प्रायव्हेट हॉस्पिटल्स, आता ती जिथे राहते तिथनं जवळ, जितकं जवळ असेल त्या हॉस्पिटलचा आम्ही तिला रेफरन्स देतो. तिने जाऊन त्या डॉक्टर्सना भेटायचं जे तिथे आहेत. तिचा ANC कार्ड घेऊन, जो आम्ही तयार केलेला आहे, की बरं. तिच्या टप्प्यांमध्ये काय काय इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही बघितलेले आहेत. मग आमची एक टीम त्या डॉक्टर्सबरोबर कोऑर्डिनेट करते हम्म. आणि मग ते डेलिगेट करतात डॉक्टर तिला. सो आफ्टर दी 8th month तिने तिथेही जायचं आहे आणि इथेही यायचं आहे. बरोबर. म्हणजे इतकं केअरफुली आम्ही सगळं मॉनिटर करतो, इतकं केअरफुली आम्ही सगळं एक्झामिन करतो. 9व्या महिन्याची जेव्हा तिची तारीख जवळ येते तेव्हा सखी सुखदाकडनं तिला एक पत्र जातं. हम्म. त्या पत्रामध्ये तिचं नाव, तिचा ॲड्रेस, ब्रीफली तिची हिस्ट्री, हम्म. हॉस्पिटलचं नाव आणि आमचे सही शिक्के हे त्याच्यावर असतं. ते घेऊन तिने हॉस्पिटलमध्ये जायचं. ती हॉस्पिटलमध्ये गेली की तिने रिसेप्शनला तो डॉक्युमेंट द्यायचा. त्या डॉक्युमेंटशिवाय शी विल नॉट बी एंटरटेन. तो डॉक्युमेंट दिला की तिला कुठलीही पैसे, ॲडव्हान्स, मनी, शी डझंट हॅव टू पे एनिथिंग. सो दॅट इज आवर पेमेंट फॉर हर. अच्छा. अँड शी गोज स्मूथली गेट्स ऑपरेटेड. तिचं ऑपरेशन होतं. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर नॉर्मल डिलिव्हरीचा खर्च, 3 दिवसाचा राहायचा खर्च, बाळाचा आणि तिचा औषधाचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, दिस इज कम्प्लिटली बोन बाय आर पॅकेज. मग तो नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा C-section असो, इट्स कम्प्लिटली टेकन केअर ऑफ. वा. तिने एकही रुपया पैसा भरायचा नाही. तिने बाळ घेऊन घरी जायचं. किती छान आहे. म्हणजे खरंच खऱ्या अर्थाने माहेरपण. टोटली आम्ही पूर्ण तिला पॅम्पर करतो. अँड नॉट जस्ट दॅट, ती घरी आली की आमची एक टीम आहे जी तिला माहेरवाशिनीची बाळंतपणाचा विडा घेऊन जातात. त्यात एक खूप सुंदर साडी असते आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात जे बाळंतिणीला गरजेचे असतात. बरोबर. डिंकाचे लाडू करायला सगळी सामग्री असते. तर तो हॅम्पर घेऊन आमचा सगळा टीम तिच्याकडे जातो. किती सुंदर. तिच्या तब्येतीची चौकशी आम्ही करतो. सो इट्स अ नॉट एंडिंग प्रोसेस ॲट ऑल. बरोबर. तर असा आमचा सगळा प्रवास आहे. कारण अनेकदा ज्या आर्थिक स्तरातून या महिला येतात तर तिकडे कुपोषण म्हणा किंवा पोषणाच्या काही समस्या नक्की आढळत असतील तर त्या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन करतो का त्यांना? खूप करतो ॲक्च्युली. तो तर मेन अंडरलाईन प्रॉब्लेम आहे. एक तर HB खूप कमी, खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स, त्यामुळे आम्ही प्रोटीन पावडर्सपासून फूड कन्सल्टेशन आणि जे अफोर्ड करू शकत नाही त्यांच्या घरी आम्ही घरपोच फ्रूट्स, एग्स ऑर वॉट एव्हर इज रिक्वायर्ड टिल दी डिलिव्हरी इज कम्प्लिटेड, तोपर्यंत आम्ही आमचे 2 रिप्रेझेंटेटिव्स, कोऑर्डिनेटर्स ठेवलेले आहेत जे त्यांना घरपोच देतात. आणि आम्ही त्यांचे वेट मॉनिटर करतो. समजा एखादी आपली महिला, आपली सखी विसरली कन्सल्टेशनला यायला तर तिला फोन जातो की का गं बाई तू आली नाहीस, मग ती लगेच येते. म्हणजे देअर इज अ पर्सनल टच टू एव्हरीथिंग. आम्ही पर्सनली मॉनिटर करतो प्रत्येक गोष्ट. असं किती जणींचं माहेरपण तुम्ही केलं आतापर्यंत? The figure might sound unbelievable, but 1900.
ताई याच्यामध्ये अडचणी खूप येत असतील ना आपल्याला? हे अडचणी सगळं खूप execute येतात करत सर, असताना. अडचणी खूप येतात. पण एक माझ्या लक्षात राहिलेली एक प्रेग्नन्सी मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल थोडक्यात. एक पेशंट होती आणि ती 4थ्या महिन्यात आमच्याकडे आली. जेव्हा तिचा NT स्कॅन आणि अनॉमली स्कॅन आम्ही केला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हिला ट्विन्स आहेत आणि त्या ट्विन्समधल्या एका बेबीला हॅड अ कोजेनिटल डायफ्रामॅटिक हर्निया असा एक आजार होता. म्हणजे काय की पोटाच्या आणि छातीच्या मध्ये जो पडदा असतो ना, त्या बाळाच्या त्या पडद्यात छिद्र होती आणि त्याच्यामुळे पोटाची जे अवयव असतात आपले ऑर्गन्स असतात ते वर ऑल कमिंग अप आणि तिच्या लंग्सला ग्रोथलाच स्कोप नव्हता. तर आफ्टर अ लॉट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आम्ही तिला काउन्सिल केलं. आमचे दीनानाथ पॅनलचे डॉक्टर्स पण आले आणि त्यांनी सांगितलं की एक बाळ तर नक्की वाचणार नाही. तर तिला आम्ही टर्मिनेट करायचाही सल्ला दिला, पण ती एवढी खंबीर होती. ती म्हणाली काहीही होऊ दे, मी माझी प्रेग्नन्सी टर्मिनेट करणार नाही. तर वी वर काउन्सिलिंग हर ॲट एव्हरी स्टेज आणि आम्ही तिला हेही सांगितलं की तुझी नक्कीच प्रीमच्युअर डिलिव्हरी होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीडियाट्रिक सर्जन हा आपल्याला लागेलच. जर चुकून बाळ वाचलं तर इट्स गोइंग टू बी अ बिग सर्जरी बरोबर. आणि इट्स अ बिग एक्सपेन्स. तर ती म्हणाली नाही, लेट एनिथिंग हॅपन, मी हे कंटिन्यू करणार. आणि लाईक वी एक्सपेक्टेड प्रीमच्युअर डिलिव्हरी झाली. आमचे सगळे डॉक्टर्स तिथे तयार होते. तिची प्रीमच्युअर डिलिव्हरी झाली. जे बाळ खूप हाय रिस्क होतं त्या बाळाला लगेच पीडियाट्रिक सर्जननी ट्रीट केलं. आणि सर तुम्हाला पटणार नाही मॅडम की आज ती दोन्ही बाळांची पहिला वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत. असे मला वाटतं अनेक मातांचे दुवा म्हणूया, आशीर्वाद म्हणूया हो. तुम्हाला या कामातून मिळतो हो. आहे. या सगळ्यामध्ये कुटुंबियांचा सहभाग कसा असतो आणि त्यांच्याही बाबतीत काही काउन्सिलिंग म्हणा किंवा अशा काही गोष्टी कराव्या लागतात का? कराव्या लागतात, कारण हा जो वर्ग आहे तो खूप वंचित वर्ग आहे. म्हणजे असेही आमच्याकडे अनुभव आलेले आहेत की हिला 2 मुली झाल्यात आणि आता ही 3rd प्रेग्नन्सी आहे. तर दे हॅव इवन वॉन्टेड टू नो की आता तरी होईल का मुलगा. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे आपला समाज कसा आहे, ती मानसिकता कशी आहे. तर आम्ही तेही त्यांना काउन्सिल केलेलं आहे मेनी टाइम्स की अल्टिमेटली यू आर गिविंग लाईफ टू समबडी अँड दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि आपण असले कुठलेही प्रॅक्टिसेस इथे करत नाही. स्मिताताई, हे डिलिव्हरी नंतर हो. आई आणि बाळाची संपूर्ण जबाबदारी आपण किती महिने घेता? आता दादांचं म्हणणं होतं की आपण इथे नाही थांबायचं. डिलिव्हरी झाली, बाळ घरी गेलं नाही. पुढे बाळाचं 3 वर्ष होईस तोपर्यंत बाळाला लागणारी सगळे औषध पाणी हे आपणच करायचं. मग आमची जी रेग्युलर चाललेली OPD आहे त्या OPDमध्ये आम्ही 1 दिवस डेडिकेटेड टू बेबीज असे ठेवलेलं आहे. खूपच सुंदर. आणि नॉट जस्ट दॅट, पुढे जाऊन आपण त्यांच्यासाठी एक सेविंग स्कीम पण काढतो आता. म्हणजे या मुलांना आपण आधार कार्ड तर काढून देतो, त्याच्याबरोबर सुकन्या योजना म्हणून केंद्रीय सरकारचं एक हे आहे, देर इज अ स्कीम. तर त्या स्कीममधनं आपण आपल्या वतीने एक एक्स अमाऊंट त्या बाळांसाठी सेविंग म्हणून टाकतो आणि एक्स अमाऊंट द पेरेंट्स ऑल्सो सेविंग अमाऊंट म्हणून टाकतात. तर कंबाईन करून आपण त्या बाळासाठी एक सेविंगचा कॉर्पस पण तयार करतो आहे. सो दॅट ते बाळ 20 वर्षाचं झालं की तिला तिच्या एज्युकेशनसाठी किंवा त्याला त्याच्या कुठल्या गोष्टींसाठी ही विल हॅव अ बिग अमाऊंट ॲट हिज डिस्पोजल. हे इतका स्तुत्य हा उपक्रम आहे. हो. मला वाटतं आत्ता आपला कार्यक्रम पाहणारे अनेक तरुण असे असतील किंवा प्रत्येकालाच असं वाटू शकतं की मला या कार्यक्रमात, या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे. कोणालाही जर या उपक्रमाशी जोडलं जायचं असेल तर ते काय करू शकतात? आम्ही काही खारीचा वाटा उचलू शकतो? हो. तर आता टेक्नॉलॉजीची त्याला जोड म्हणून आम्ही आमच्या वेबसाईटवरती आमचे सगळे ॲक्टिव्हिटीज आता प्रमोट करणार आहोत. नॉट बिकॉज वी वॉन्ट एनिथिंग, पण हे रीच आऊट झालं पाहिजे. ह्यांनी तरुण पिढी ही प्रेरित व्हायला पाहिजे की कुठला तरी वाटा आम्ही काय करू शकतो हे त्यांनी आम्हाला अप्रोच केलं पाहिजे. अँड देन मे बी वी कॅन गाईड देम की ते काय करू शकतात. स्मिताताई, सखी सुखदाला पूरक किंवा सपोर्टिव्ह असं काही नवीन उपक्रम किंवा काही करण्याचा विचार आहे का? सखी सुखदाला सपोर्टिव्ह असं आमचा म्हणजे दादांशी जेव्हा विषय होतो तेव्हा मी रोज वी कम अप विथ न्यू आयडियाज की आपण आता पुढे काय करायचं हे तर निरंतर चालू राहणार आहे.
म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की एक अशी स्टेज येईल, कारण हे कोथरूडपुरतं मर्यादित असल्यामुळे की हे थोडंसं कमी होईल ना, पण ते कमी होताना दिसत नाही, हे वाढताना दिसतं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्या महिलांना खरंच ड्यू टू मेडिकल रिझन्स मूल होऊ शकतच नाही, जे त्या स्टेजला पोचलेले आहेत, आम्ही एक ॲडॉप्शन काउन्सिलिंग सेंटरसुद्धा तिथे काढणार आहोत, जिथे आम्ही त्यांना ते एनेबल करणार आहोत. अँड वी आर गोइंग टू ट्राय अँड कन्व्हिन्स देम की हा ऑप्शनही खूप चांगला आहे, खूप सुखद आहे, सो दे शुड कन्सिडर इट. आणि तो आम्ही मंथली काउन्सिलिंग ठेवणार आहोत. वी आर गोइंग टू गेट पीपल हू कॅन काउन्सिल देम. तर तो आता आमचा भविष्यातला एक ॲस्पेक्ट आहे ज्याला आम्ही टच करणार आहोत. बरोबर. या महिलांचं तुम्ही डोहाळ जेवणही करता? हो. तुम्हाला खरं सांगायचं तर दादांचे एवढे उपक्रम चालतात कोथरूडमध्ये, तर त्यांनी आता नवीनच एक बँक्वेट हॉल चांगला त्यांनी एक तयार केला. तर तो बँक्वेट हॉल का? श्रीमंत लोकांची लग्न होतात मोठ्या बँक्वेट हॉल्समध्ये, गरिबांची लग्न होतात देवळात, त्यांच्या अंगणात किंवा छोट्याशा सेटअपमध्ये. तर त्यांनी तो बँक्वेट हॉल एवढ्यासाठी केला की ह्यांचंही लग्न मोठं व्हावं. तर आता त्यांनी एक आमचा कार्यक्रम आमच्या अंगणातच आमचे कार्यक्रम होत असतात, तर त्यांनी त्या कार्यक्रमात येऊन जाहीर करून टाकलं की डोहाळ जेवणही करायचं आणि बारसंही करायचं आणि सगळे बँक्वेट हॉल्समध्ये करायचे आणि वाढदिवसही करायचा. त्यामुळे एक उपक्रम दुसऱ्या उपक्रमाशी जोडला जातो. आणि शिवाय आम्ही 3ऱ्या महिन्यापासून या महिलांना काउन्सिल करतो की तुम्ही मानसी थ्रू योगासनं पण सुरू करा. आणि आम्ही मॅडमचा नंबर, भागवत मॅडमचा नंबर त्यांना फॉरवर्ड करतो, त्या जाऊन त्यांना भेटतात आणि ते ऑनलाईन क्लासेस पण घेतात. त्यामुळे असे दादांचे 2 प्रोजेक्ट्स आमच्या प्रोजेक्टलाही जोडला गेलेला आहे. अंजलीताईंचा यात किती सहभाग घेता? अंजलीताईंचा रोल खूप मोठा आहे. सातत्याने फोन करून मला प्रत्येक गोष्टीची विचारपूस करणं. आजचा काउंट काय आहे, आत्ता आपण बोलतोय तो काउंट वाढलाही असेल ऑलरेडी, तसा तो काउंट रोज वाढत असतो. आजचा काउंट काय आहे, आपण नवीन काय करतोय, आपल्याला काही अडचणी येत आहेत का, ह्याची विचारपूस करणं. म्हणजे कोल्हापूरमध्ये असूनसुद्धा इथे एवढं लक्ष असणं ही छोटी गोष्ट नाही आहे. त्यांचे व्याप असूनसुद्धा ते नियमितपणे मला सगळे प्रश्न, सगळ्या गोष्टी विचारत असतात. आणि ज्या वेळेला त्या कोथरूडला येतात त्या वेळेला ते संस्थेला येऊन व्हिजिट करतात, सगळ्यांची विचारपूस करतात, सगळ्यांना भेटतात. आय थिंक दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन्स. यामध्ये तुमच्याबरोबर जी मंडळी काम करतायत त्यांचंही तितकंच कौतुक करायला हवं. तर त्यांच्याविषयी थोडं ऐकायला हवं. इतकं मोठं काम हे टीमवर्कशिवाय कधीच घडू शकत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीला होतो तेव्हा प्रामुख्याने 3 जणी होतो. एक आहेत आमचे सुरेखाताई जगताप म्हणून आहेत, ते आमच्या खूप जुन्या ओळखीच्या आहेत. म्हणजे त्या वस्ती भागात जाऊन रोज तेवढंच काम करायच्या. लिटरली घरोघरी जाऊन त्यांनी या आपल्या प्रोजेक्टचा प्रचार केलेला आहे. आणि ते छोटं काम नाही आहे ना, वस्ती भागातल्या महिलांना कन्व्हिन्स करून त्यांना सांगणं आणि त्यांना त्या गोष्टींचं महत्त्व पटवून देणं, नक्की हे खूप डिफिकल्ट आहे. तर त्यांचाही वाटा खूप मोठा आहे. त्याचबरोबरीने आमच्याकडे धनश्री चितळे म्हणून आहेत, त्या मेडिकल फील्डमधल्या खूप सजग महिला आहेत. त्यांनी मेडिकल फील्डमध्ये काम केलेलं आहे. पण ज्या पद्धतीने तिने आता सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप स्टाफ नव्हता ना आमचा, तर आम्ही 3घीच असायचो. ज्या पद्धतीने तिने सगळा फ्रंट डेस्क हँडल केला आणि ज्या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत पोचलो, इथपर्यंत पोचलो आहे, ते खरंच म्हणजे ह्यांच्याशिवाय ते होणं शक्यच नव्हतं. सो इम्पॉर्टंट. त्याचबरोबरीने माझे मिस्टर ज्यांनी आम्हाला खूप मदत केली आमचं क्लिनिक सेटअप करण्यामध्ये. ती जी बिल्डिंग आहे ती आपली SRAची बिल्डिंग आहे, म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशनची बिल्डिंग आहे. त्यातले बिल्डर्स, त्यांचंही सहकार्य झालं. आणि असे अनेक लोक आहेत, म्हणजे मी नावं घेतली तर दिवसही पुरणार नाही आपल्याला. देर आर सो मेनी पीपल. निश्चितपणे. स्मिताताई, आज तुमच्याशी गप्पा मारत असताना तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला इतकी छान ह्या सगळ्या उपक्रमाची माहिती दिलीत. हे खूप प्रेरणादायी आहे आणि तुम्ही आज इथे आलात, इतका छान संवाद साधलात, यासाठी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, असं आपल्याकडे म्हटलं जातं.
पण त्या आईला जे मातृत्व आहे तो मातृत्वाचा अनुभव इतका सुखकारक करता येऊ शकतो हे मला वाटतं सखी सुखदाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा ध्यानात आलं. ही प्रेरणा आजच्या भागातून तुम्हाला नक्की मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत असतो. पुढच्या भागामध्ये असाच एखादा नवा उपक्रम घेऊन तुमच्यासमोर येऊ. तोवर जय हो मध्ये आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय हो, जय हो, महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत